नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची पीक पाण्याची कटकट अखेर मिटलेली आहे. कारण राज्यामध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगाम यासाठी राज्य शासनाकडून दोन्ही हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास ही बंधनकारक होतं. कारण शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी व सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणी या प्रकारे 2 टप्प्यामध्ये ई-पीक पाहणी होत होती. परंतु आता राज्य शासनानं शेतकऱ्याची पूर्णपणे कटकट मिटवून टाकलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करायची गरज नाही. कारण ई-पीक पाहणी केली तरच तुम्हाला पीक विमा असो, अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, गारपीट असो व ज्या शासकीय शेतीविषयक योजना आहेत, या सर्व योजना ह्या ई-पीक पाहणीच्या आधारेच मिळत असतात. आणि हीच ई-पीक पाहणी पहिल्या स्तरावर शेतकरी स्तरासाठी महिना ते दीड महिना मुदत दिली जायची व उर्वरित मुदतीमध्ये सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी केली जायची. परंतु खूप शेतकरी यामध्ये अनभिज्ञ नव्हते. खूप शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येत नव्हती. कारण 70 ते 80% लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, तर 30% लोकांकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल अँड्रॉइड नसल्यामुळं ते शेतकरी या ई-पीक पाहणीपासून वंचित राहत होते. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टीचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करायचीच नाही, असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मग आता खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल, तर ई-पीक पाहणी करणार कोण? तर राज्य शासनाकडून जे सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत तलाठी स्तरावर, त्या तलाठी स्तरावरील सहाय्यकाच्या मार्फत आता संपूर्ण गावची ई-पीक पाहणी केली जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची ई-पीक पाहणी करायची गरज नाही. कारण आता राज्य शासनानं यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या स्तरावरून करण्याची कारणं जर पाहिली गेली, तर महत्त्वाचा मुद्दा, कारण खूप शेतकरी आपल्या शेतामध्ये उडीद असताना सोयाबीनची ई-पीक पाहणी करायचे, ऊस असताना सोयाबीनची ई-पीक पाहणी करायचे. 5 एकर रानामध्ये जर 3 एकर क्षेत्र ऊसाचे असेल आणि 2 एकर क्षेत्र सोयाबीनचं असेल, तर अशा प्रकारे संपूर्ण क्षेत्र सोयाबीनचं राहून पीक विमा घेत होते. अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असल्यामुळं राज्य शासन यासाठी कुठेतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आता डायरेक्ट तुमच्या शेतामध्ये ई-पीक पाहणी ही सहाय्यक स्तरावरून स्वतः सहाय्यक येऊन ई-पीक पाहणी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ताण कमी होणार आहे. जे शेतकऱ्यांना पीक लावता यायचं आहे, ते पीक शेतात जे पीक आहे सध्या, त्या पिकाच्या माध्यमातूनच आता पिकाची ई-पीक पाहणी ही सहाय्यकाच्या स्तरावरून केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप टेन्शन होते, की मी पीक पाहणी न केल्यामुळे माझा पीक विमा गेला, माझं अनुदान गेलं. या सर्व गोष्टी, या भानगडी आता संपूर्ण थांबणार आहेत आणि राज्य शासनाकडून आता स्वतः तलाठ्याच्या मार्फत सहाय्यक स्तराच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केली जाणार आहे. त्यामुळं खूप शेतकरी, कमीत कमी 10 ते 15% शेतकरी हे पीक विमा असो, अनुदान असो, ज्या काही शासकीय योजना आहेत, या फक्त ई-पीक पाहणी न केल्यामुळं लाभापासून वंचित राहत होते. काही जणांची खरेदी विक्री शेताची असेल, त्यासाठी ई-पीक पाहणीची अट असते आणि त्या ठिकाणी सुद्धा खूप जणांचे ई-पीक पाहणी न झाल्यामुळं आर्थिक भुर्दंड भरायची वेळ शेतकऱ्यावर येऊ लागलेली होती. या सर्व गोष्टीचा निपटारा करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून हा भला मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामापासून ई-पीक पाहणी करायची गरज नाही, तर तलाठ्याच्या माध्यमातून, सहाय्यक स्तराच्या माध्यमातून ई-पीक पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणीची कुठलीही गरज राहणार नाही. पूर्णपणे आधुनिक मॉडेलद्वारे ई-पीक पाहणी होणार आहे. DCS ॲपच्या माध्यमातून नवीन ॲप लॉन्च होत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना जर ई-पीक पाहणी करायला सहाय्यक क्षेत्रात आल्यानंतर त्यांना तो मेसेजही त्यांना जाणार आहे. ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून जो मोबाईल नंबर तुमचा तिथे दिलेला आहे, त्या मोबाईलला अक्षरशः ई-पीक पाहणी झाल्यानंतर मेसेजसुद्धा येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणीची टेन्शन मिटलेलं आहे व सहाय्यक स्तरावरून शेतकऱ्यांची आता ई-पीक पाहणी भविष्यात होणार आहे. याबाबत नवीन अपडेट काय माहिती येताच लागली चॅनल व्हिडिओ येईल. तोपर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.